आणि आमचे मित्र मार्गदर्शक आदरणीय नागेश काका भोसले, आमच्या दोघांमध्ये आम्ही या ठिकाणी पंढरपूर शहरामध्ये विविध सामाजिक उपक्रम राबवले, अनेक गोरगरीब लोकांची सेवा केली। कोरोनाच्या काळामध्ये आम्ही दोघांनी मिळून गोरगरीब जनतेसाठी पल्स कोविड हॉस्पिटलची निर्मिती केली। निश्चितपणे मान्य नागेश काका भोसले यांचा मला आशीर्वाद आहे, ते माझ्या पाठीशी आहेत। कारण आत्तापर्यंत माझ्या सर्व राजकीय वाटचाल असू द्या किंवा माझी सामाजिक क्षेत्रातील वाटचाल असू द्या, निश्चितपणे आत्तापर्यंत नागेश काका भोसले यांनी मला मदतच केलेली आहे। त्यामुळं ते आत्ता जरी कुठे असले तरी निश्चितपणे नागेश काका भोसले हे माझ्या पाठीशी राहतील, त्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे याची मला खात्री आहे। तुम्ही त्यांना विचारा, परंतु आज या ठिकाणी माझी आणि त्यांची मैत्री संपूर्ण पंढरपूर शहराला माहीत आहे। त्यामुळे निश्चितपणे त्यांचं माझ्यावर प्रेम आहे आणि त्यामुळं निश्चितपणे या निवडणुकीत त्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे याची मला खात्री आहे। बापू, असं काय झालंय का की तुम्हाला पाठिंबा आहेच त्यांचा, पूर्वीपासून तुम्ही मित्राने, पण काही राजकीय अडचणीमुळे ती जाहीर करण्यात पाठिंबा? कसं असतं की राजकारणामध्ये काम करत असताना, समाजकारणामध्ये काम करत असताना प्रत्येकाच्या काही गोष्टी असतात, परंतु या ठिकाणी मला 100% खात्री आहे आणि संपूर्ण पंढरपूरकरांना माहीत आहे की काका बापूच्या या जोडीने संपूर्ण पंढरपूर शहराच्या विकासामध्ये, पंढरपूर शहरातील सर्व जनतेच्या त्या ठिकाणी कामामध्ये मदत करण्याचं धोरण अवलंबलं होतं। त्यामुळे निश्चितपणे काकांचे विचार माझ्या विचारांशी मिळते जुळते असल्यामुळे त्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी राहील याची मला खात्री आहे।